नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषद भरती यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि तुमचं यांत्रिकी अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासाठीचे जे ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता हे जे पद आहे, या पदाकरिता जाहिरात येणार आहे। एकूण खूप महत्त्वाच्या पोस्ट्स या जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत। जवळपास 18,000 प्लस पोस्ट आहेत, पण त्याच्यापैकी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर ही पोस्ट असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्या संबंधीचा जे अभ्यासक्रम आहे आणि जो त्याच्यामध्ये परीक्षा पद्धती आहे किंवा एग्जाम पॅटर्न आणि सिलेबस आहे तो जाहीर केलेला आहे। त्याच्या संबंधीचं एक परिपत्रक किंवा नोटिफिकेशन आलेलं आहे। याच्याबद्दल आपण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड ऑलरेडी एक सेशन केलं होतं। आता हे जे सेशन आहे हे सेशन इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। जे विद्यार्थी कनिष्ठ अभियंता म्हणजेच ज्युनियर अभियांत्रिकी या सेवांसाठी या पदांसाठी वाट बघतायत आणि जिल्हा परिषदेमध्ये त्या जागा येणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती आपण बघणार आहोत। तर एकूण जिल्हा परिषदेमधील गट क संवर्गाच्या ज्या रिक्त पदे आहेत किंवा ज्या वॅकंट सीट्स आहेत याच्या अनुषंगाने 9 मे 2023 ला एक महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये जसं मी आता सांगितलं की जिल्हा परिषद मध्ये जे कनिष्ठ अभियंता पद असणार आहे त्या संबंधीची परीक्षा पद्धती आणि त्याचा सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम हा डिटेल दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यासक्रम आहे ते जर बघितलं आपण, जे एक्झामिनेशन पॅटर्न आहे ज्युनियर इंजिनियर पोस्ट साठीचं, तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60% जो वाटा आहे तो तुमच्या नॉन टेक्निकल पार्टचा आहे। मग तुम्ही इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असाल किंवा मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल पण कनिष्ठ अभियंता पदासाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर 60% वेटेज हे नॉन टेक्निकल विषयांना, जे अतांत्रिक विषय आहे त्यांना दिलेला आहे। आणि राहिलेलं जे 40% जो पार्ट आहे तो टेक्निकल दिलेला आहे। हा तुमचा 40% चा वेटेज आहे, म्हणजे 60-40 चा पॅटर्न आहे नॉन टेक्निकल टू टेक्निकल। येते लक्षात। पण एक लक्षात घ्या की तुमची ब्रांच जसं मी आता सांगितलं इलेक्ट्रिकल असेल किंवा मेकॅनिकल असेल तर तुमची ब्रांच कुठलीही असेल तरी त्याच्यामध्ये जो नॉन टेक्निकलचा जो सिलेबस आहे तो सेम आहे। याच्यामध्ये 4 कॅटेगरी केलेल्या आहेत, जसं मी आता तुम्हाला स्पेसिफिकली हा पाय चार्ट दाखवलाय। एक आहे तुमचा मराठी विषय, दुसरा आहे तुमचा इंग्लिश, बरोबर आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त बौद्धिक चाचणी आणि जीएस जनरल स्टडीज सामान्य ज्ञान। तर असे एकूण 15 प्रश्न प्रत्येकी आणि 2 मार्कासाठी। जसं आम्ही नेहमी तुम्हाला सांगत असतो की 100 मार्काचा हा जो झेडपीचा पेपर आहे ओके ज्युनियर इंजिनिअरिंगचा, तर याच्यामध्ये 2 पोर्शन केलेले आहेत। जसे मी इथे पाय चार्ट मी दाखवले, तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल। नॉन टेक्निकल 60 प्रश्न असणार आहेत। हे 60 जे प्रश्न आहेत हे 15 प्रश्नांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, कारण तोच पॅटर्न हा त्या पर्टिक्युलर सिलेबस मध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये दिलेला आहे। आणि हा जो टेक्निकल आहे हा सरळ 40 प्रश्न जे आहेत, आता त्याच्यामध्ये मेकॅनिकल मध्ये जवळपास 14 विषय समाविष्ट केलेले आहेत टेक्निकलचे, आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास 10 विषय हे टेक्निकलचे दिलेले आहेत। ओके, मग इथे हे जे 60 प्रश्न आहेत किंवा 60 प्रश्न आहेत तर प्रत्येक विषयाला 15 जसं मी आता तुम्हाला सांगितलं, आणि प्रत्येकी किती मार्क आहेत तर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे, म्हणजे हे सगळे मिळून तुमचे 120 मार्क होत आहेत। येते लक्षात। म्हणजे 60 प्रश्न जे आहेत हे 60 प्रश्न किती मार्कांसाठी असणार आहेत तर 120 मार्कांसाठी, आणि हे जे 40 प्रश्न आहेत हेही प्रत्येकी 2 म्हणजे किती मार्क्स असणार आहे याला 80 मार्क। तर एकूण तुम्हाला 200 मार्क्सचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे 2 तासांमध्ये। येते लक्षात। तर ही जी आहे ही परीक्षा पद्धती आहे किंवा एक्झामिनेशन पॅटर्न आहे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ अभियंता या पदासाठी। ओके, तर आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथे डिटेल दिलेले आहेत बघा कशा पद्धतीने असणार आहे। आता इथे कनिष्ठ अभियंता जो पार्ट आहे तो कनिष्ठ अभियंता हा मूळ
का इथे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल साठी दिलेला आहे. इथे मी जसं आता सांगितलं मराठी विषय 15 प्रश्न 30 गुण, याची भाषा नक्कीच मराठी असणार आहे. इंग्रजी जो पेपर आहे इंग्लिशचा तेही 15 प्रश्न 30 गुण, याची लँग्वेज किंवा लँग्वेज ऑफ रिस्पॉन्स हे तुमचं इंग्लिशमध्ये असणार आहे. सामान्य ज्ञान GS जनरल स्टडीज हे सुद्धा 15 प्रश्न असणार आहे 30 मार्कांसाठी. याची जी क्वेश्चनरीज असणार आहे त्याचे ऑप्शन्स असणार आहे बायलँग्वेज असणार आहे, म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला याच्यामध्ये स्पेसिफिकली वर्कआउट करता येणार आहे. तसंच बुद्धिमापन व गणित संबंधित प्रश्न ऍप्टिट्यूड रिझनिंगशी रिलेटेड हेही 15 प्रश्न आहेत 30 मार्कांसाठी, आणि इथे सुद्धा बायलँग्वेज हे पेपर असणार आहे. येते लक्षात, म्हणजे GS असेल ऍप्टिट्यूड रिझनिंग असेल हे तुमचं बायलँग्वेज असणार आहे, मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. डेफिनेटली हे सगळे मिळून हे एकूण जे 120 मार्क होत आहेत, प्रश्न किती होत आहेत 60 प्रश्न होत आहेत. येते विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा काय आहे तर हा तुमचा नॉन टेक्निकलचा पार्ट आहे. राहिलाय तुमचा टेक्निकलचा पार्ट. मग इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना डेफिनेटली इलेक्ट्रिकलचे विषय आणि मेकॅनिकलचे विषय ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. जे सेशन आहे ते शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. याच्यामध्ये जसं मी सांगितलं 40 प्रश्न 80 मार्कांसाठी येते लक्षात, आणि हे मात्र स्पेसिफिकली तुमची जी लँग्वेज ऑफ आन्सर आहे हे मात्र तुमची काय आहे इंग्लिश असणार आहे. ओके, म्हणजे टेक्निकल प्रश्न हे तुमच्या इंग्रजीमध्येच तुम्हाला सॉल्व्ह करावे लागणार आहे, त्याच्यामध्ये कुठलीही बायलँग्वेज दिलेलं नाही. असे जसं मी आता सांगितलं की एकूण 100 प्रश्न 200 मार्क 120 मिनिटं म्हणजेच 2 तासामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि जो प्रश्नपत्रिकेचा दर्जा असणार आहे, लेवल ऑफ डिफिकल्टी असणार आहे, ती तुमची SSC दर्जा व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका समान किंवा मेकॅनिकल, जसं आपण म्हटलं इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. तर ही झाली विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक्झामिनेशन पॅटर्न. कशासाठी तर तुमच्या कनिष्ठ अभियंता या पदासाठी जिल्हा परिषदेमधल्या. येते लक्षात. आता आपण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा 1 by 1 सिलेबस बघूया. आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये प्रकार अ नावाचे जे काही पदं मोडतात, त्याच्यामध्ये खूप सारे पदं आहेत. आपण स्थापत्य अभियांत्रिकीच्या जे सेशन घेतलं होतं लाईव्ह त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल दिले होते. तर हा जो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे पदं आहेत किंवा पोस्ट आहेत हे कशा आहेत तर हा प्रकार अ मधल्या येतात, ज्याच्यासाठी एक कॉमन सिलेबस त्यांनी दिलेला आहे नॉन टेक्निकलचा. मग नॉन टेक्निकलचा कॉमन सिलेबस त्याच्यामध्ये जर पहिला विषय आपण बघायचा झाला तर मराठी हा 10वीच्या लेवलचा तुमचा पेपर असणार आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली लक्षात घ्या 10वी लेवलच्या पेपरमध्ये कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला करायचे. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्याचा उपयोग आणि उतार्यावरील प्रश्न. आता हा जो नवीन ट्रेंड आलेला आहे स्पेसिफिकली एक्झामिनेशन मध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या, तुम्ही कुठल्याही ब्रँचचे विद्यार्थी असा, तुम्ही कुठल्याही डिरेक्ट रिक्रुटमेंटच्या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तरी आपल्याला माहिती आहे की काही एक्झामिनेशन IBPS कंडक्ट करते, काही TCS कंडक्ट करते, आणि त्याच्यामध्ये वेटेज तर आपल्याला माहिती आहे 15 प्रश्न याच्यावरती येणार आहेत. तर त्यांनी बऱ्यापैकी एक नवीन ट्रेंड काढलेला आहे. जे प्रश्न तुम्हाला ज्याला ट्रॅडिशनल व्याकरण म्हणतो आपण किंवा जे रुटीन सवय होती आपल्याला व्याकरणाची, तसे प्रश्न न विचारता त्या पर्टिक्युलर उतारावरील प्रश्न असतील किंवा वाक्यरचना असेल तर अशा नवीन पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, जेणेकरून मॅक्सिमम विद्यार्थ्याला एक कन्सेप्च्युअल बेस्ड कुठल्याही लँग्वेजचा हा आला पाहिजे तरच तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. तुम्हाला काही खूप डीप मध्ये व्याकरण करायची गरज नाही, पण कन्सेप्च्युअल अभ्यास मात्र तुमचा झाला पाहिजे. तर मराठीसाठी हे 5 टॉपिक त्यांनी दिलेला आहे. ओके, आणि आता जुन्या जे एक्झामिनेशन झाल्या जसं TCSनी काही एक्झामिनेशन जर घेतले असतील तर त्या पेपर सुद्धा तुम्ही बघून घ्या. ओके, कुठलेही पेपर्स असो, माडा असो, भूमी अभिलेख असो, PMC असो, ज्यांनी घेतले असतील तर त्याचे प्रश्नपत्रिका तुम्ही बघा. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने लँग्वेज वरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि जो फॉर्मॅट त्यांनी मराठीसाठी ठेवलेला आहे तोच फॉर्मॅट इंग्लिशमध्ये आहे, म्हणजे तेच टॉपिक इंग्लिशमध्ये आहेत. ओके, तर इंग्लिशमध्ये बघा हे सुद्धा 10th लेवलची लेवल असणार आहे तुमचं. जनरल ओकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, idioms and phrases, their meaning and uses and comprehension.
म्हणजे जे आपण इथे स्पेसिफिकली मराठीमध्ये व्याकरणामध्ये बघितले तेच टॉपिक इंग्लिशमध्ये आहे. प्रश्नाचं जे स्ट्रक्चर असणार आहे ते तुम्ही स्पेसिफिकली लेटेस्ट झालेल्या एक्झामिनेशनचं बघू शकता. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने क्वेश्चन हे फ्रेम होत आहेत. येते लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बौद्धिक चाचणी. बौद्धिक चाचणीमध्ये सुद्धा महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदा एक्झामिनेशन देत आहेत किंवा तयारी करायला आताच लागलेले आहेत विविध सरळ सेवा भरती करिता, तर त्यांनी लक्षात ठेवा, तुमची 4थ्या वर्गाची स्कॉलरशिप टेस्ट असेल, 7व्या वर्गाची स्कॉलरशिप टेस्ट असेल, 10व्या वर्गाची काही स्कॉलरशिप टेस्ट असेल की ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग होतं किंवा बौद्धिक चाचणी होती, तर ते पेपर सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करा. त्याच्यामधले बरेचसे कन्सेप्ट हे क्लिअर करून घ्या. तर याच्यामध्ये बघा, बौद्धिक चाचणी 10वीच्या बेसवर असणार आहे. सामान्य बुद्धिमापन व आकलन, तर्क आधारित क्वेश्चन, ओके, येते लक्षात, आणि अंकगणित आधारित प्रश्न. ओके, तर हे जे 3 टॉपिक दिसायला जरी हे 3 टॉपिक असतील तर याच्यामध्ये सब टॉपिक खूप सारे आहेत बौद्धिक चाचणीच्या अंडर. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये जनरल स्टडीज GS ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये मात्र त्यांनी खूप सारे विषय त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. 10वी बेस्ड प्रश्न असणार आहेत. आता याच्यामध्ये इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास. त्याच्या व्यतिरिक्त भूगोल आहे, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. इकॉनॉमिक्स आहे, भारताची अर्थव्यवस्था. ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन, कार्य. स्पेसिफिकली डेफिनेटली पॉलिटिशी रिलेटेड काही पार्ट आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक, करंट अफेअर, चालू घडामोडी, भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध, फॉरेन अफेअर्स ज्याला आपण म्हणतो, कृषी आणि ग्रामीण विकास, डेव्हलपमेंट रिलेटेड टू द ॲग्री अँड रुरल एरिया, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये. आता हा बघा, हा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याशी बिलॉंग करता, जर डिस्ट्रिक्ट वाईज याच्यामध्ये, कारण ही झेडपीच्या जागा आहेत, डिस्ट्रिक्ट वाईज ज्यावेळेस पर्टिक्युलर जागा निघतील तर त्यावेळेस लक्षात घ्या की संबंधित जिल्ह्याचा, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्याची झेडपीची ही पर्टिक्युलर पोस्ट असेल, प्रत्येक जिल्ह्याच्या स्पेसिफिक वेगवेगळ्या पोस्ट असतील, तर तिथे तुम्हाला ऍडिशनल GS च्या अंडर काय करायचंय, तर त्या जिल्ह्याचा भूगोल, त्याचा सामाजिक इतिहास, एन्व्हायरमेंट, ओके, आणि स्थानिक बाबी किंवा त्याचं वैशिष्ट्य, म्हणजे ह्या सुद्धा गोष्टीवरती तुम्हाला फोकस करावा लागणार आहे. इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, येते लक्षात. तर ह्या गोष्टी तुमच्या जनरल स्टडीज मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. आता आपण 4 टॉपिक्स बघितले बघा, मराठी, इंग्लिश, बौद्धिक चाचणी आणि जनरल स्टडीज किंवा सामान्य ज्ञान. आता या केसमध्ये हे सगळे 10वी लेवलचे त्यांनी मेन्शन केलेले आहे. हे नॉन टेक्निकल आहे, याचं वेटेज 60% आहे. येते लक्षात. राहिलाय प्रश्न टेक्निकलचा, तर टेक्निकल वेगवेगळं आहे, मेकॅनिकल साठी वेगळं आणि तुमच्या इलेक्ट्रिकल साठी वेगळं. आपल्याला जर इलेक्ट्रिकल पर्टिक्युलर पार्ट बघायचा, सॉरी मेकॅनिकल बघायचं असेल सुरुवातीला, तर टेक्निकलचे एकूण 14 सब्जेक्ट त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहेत. ओके, जे ज्युनियर पोस्ट आहे, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी. आता डेफिनेटली ह्या ज्या पोस्ट आहेत स्पेसिफिकली रिलेव्हंट आहे त्या विभागाशी. ओके, जिल्हा परिषद मधला तो विभाग जो काही असेल तो. तर याच्यामध्ये सब्जेक्ट बघा, मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी, थर्मल इंजिनिअरिंग, टॉम, थेरी ऑफ मशीन, मेकॅट्रॉनिक्स हा एक विषय नवीन डिप्लोमाला सुद्धा इंट्रोड्यूस झाला होता MSBTच्या अंडर, आणि बऱ्याचशा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आता तो स्पेसिफिक युनिव्हर्सिटीच्या अंडर तो सब्जेक्ट येतो. पण याच्यामध्ये जो सिलेबस दिलाय तर मेकॅट्रॉनिक्सच्या अंडर त्यांनी मॅक्सिमम कंट्रोल सिस्टीमचा पार्ट दिलाय. त्याच्या व्यतिरिक्त ऍक्च्युएटर्स दिलेले आहेत. ओके, लेटेस्ट ट्रेंड दिलेला आहे तुमच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मधला, EV वगैरे स्पेसिफिकली पार्ट असेल. त्यानंतर FM आणि मशिनरी, फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरी, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस म्हणजे GMP, एन्व्हायरमेंटल अँड एनर्जी मॅनेजमेंट, हे 7 सब्जेक्ट. याच्या व्यतिरिक्त पॉवर इंजिनिअरिंग, ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, ऑटोमोबाईल सिस्टीम्स, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, रिन्युएबल एनर्जी सिस्टीम आणि RAC म्हणजेच रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, असे 14 सब्जेक्ट दिलेले आहेत. हे जर 14 सब्जेक्ट तुम्ही बघितले तर जे विद्यार्थी डिप्लोमा होल्डर आहे, ज्यांनी याच्या अगोदर RTOचा वगैरे अभ्यास केलेला असेल, तर बऱ्यापैकी त्याच्यामधले मॅक्सिमम विषय हे इथे त्यांनी दिलेले आहे, जेणेकरून तुम्ही कॉमन अभ्यास हा करू शकता. जे विद्यार्थी RTO MVI साठीही तयारी करतायत किंवा ज्यांना वाटतं की आपण ती एक्झाम द्यावी, आणि हे सुद्धा सिलेबस आता इथला टेक्निकल 60% नाहीये, हा 40% सिलेबस आहे. पण अभ्यास करताना मात्र तुम्ही कॉमन लेवलला अभ्यास करू शकता जे विद्यार्थी मेकॅनिकलचे आहेत. येते लक्षात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये 40%
म्हणजे 40% किंवा 40 क्वेश्चन्स हे तुमचे मेकॅनिकलचे असणार आहे. म्हणजे सुरुवातीला जे आपण 4 सब टॉपिक बघितले नॉन टेक्निकलचे ते आणि हे असे मिळून 100 प्रश्नांचा तुमचा पेपर असणार आहे. जे विद्यार्थी मित्र इलेक्ट्रिकल ब्रांचचे आहेत आणि ते ट्राय करणार आहेत ज्युनियर इंजिनियर साठी, तर त्यांचा नॉन टेक्निकलचा सिलेबस तर सारखाच आहे, फक्त राहिला प्रश्न टेक्निकलचा. तर टेक्निकलमध्ये त्यांच्यासाठी 10 विषय दिलेले आहेत. तर इलेक्ट्रिकल ब्रांच ज्यांची असेल त्यांचे रिलेव्हंट सब्जेक्ट जे आहेत टेक्निकलचे, ज्याला व्यावसायिक ज्ञान म्हणतो आपण, तर कनिष्ठ अभियंत्यासाठी बघा बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जनरेशन ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, इलेक्ट्रिकल मटेरियल्स वायरिंग प्रॅक्टिसेस, इंडक्शन मोटर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स म्हणजेच मशीन्स, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन्स, इल्युमिनेशन, रिन्युएबल एनर्जी सोर्स, देन मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, एनर्जी कन्झर्वेशन, देन इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. आता इथे सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी लेटेस्ट आता महाट्रान्सकोची एक्झाम दिलेली असेल, महाजेन्कोची एक्झाम दिलेली असेल, त्या विद्यार्थ्यांना हे जे विषय होते हे स्पेसिफिकली तुमच्या ब्रँचमध्ये होतेच होते. येते लक्षात. मग त्याचाच अभ्यास तुम्हाला रिकॉल करायचा आहे. आणि जे विद्यार्थी पहिल्यांदाही जेडपी मध्ये एक्झाम देणार असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये डिरेक्ट रिक्रुटमेंटची तयारी करत असेल, तर अशा विद्यार्थी मित्रांना मात्र त्यांनी जे काही डिप्लोमाला डिग्रीला सब्जेक्ट रिकॉल केले किंवा अभ्यासले त्याच्यामध्ये अजून जास्त फोकस करण्याची गरज आहे एमसीक्यू बेस्ड. येते लक्षात. प्रत्येक सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट स्पेसिफिक कन्सेप्ट रूल्स लॉज घ्यायचे आणि त्याच्यावरती एमसीक्यू सर्च करायचे आणि सॉल्व्ह करायचं. येते लक्षात. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जेनको आणि ट्रान्सकोची एक्झाम दिली असेल आणि डिस्कॉमची तयारी करत असेल त्यांनी इथे तयारी करायला काही हरकत नाही, कारण ही एक खूप चांगली अपॉर्च्युनिटी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्हाला येते. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिक ही सगळी इन्फॉर्मेशन एक पर्टिक्युलर नोटिफिकेशन शासनाने काढलं होतं आणि ते सर्क्युलर आपल्या सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अवेलेबल आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेसाठी आपली जी सिव्हिल इंजिनिअरिंगची बॅच आहे ती लवकरच स्टार्ट होणार आहे. याबद्दलचे सगळे डिटेल जे आहेत, आपला जो IVR नंबर आहे 7887811411 याच्यावरती अवेलेबल आहे. तुम्ही कुठलीही स्पेसिफिक माहिती त्याच्यावरनं घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी लाईव्ह घेतलं होतं खूप चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही. त्याच वेळेस काही विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं की सर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे सुद्धा आम्हाला सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट अजून मी ऍड ऑन करायला सांगतो तुम्हाला की झेडपीच्या जागा ह्या नक्कीच येणार आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना संधी असणारच आहे, जिल्हा वाईज संधी असणार आहे. पण याच्या व्यतिरिक्त ज्या डिस्कॉम आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, याच्या सुद्धा खूप जास्त जागा ह्या येणाऱ्या दिवसामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासाची जी कन्सिस्टन्सी आहे, जी कंटिन्युटी आहे, जो टेम्पो आहे तो बिलकुल कमी होऊ देऊ नका. अजून एक गोष्ट लक्षात घ्या की बरेचसे विद्यार्थी ज्यांनी खूप मेहनत घेतली होती अशी ट्रान्सको मध्ये आणि जेनको मध्ये ते सिलेक्ट झालेले आहेत. आता ट्रान्सकोचे तर सिलेक्शन सुद्धा झालेत, जेनकोचे लवकरच होतील. म्हणजे तेवढा जो क्रीम मॉब होता, जे टॉपचा मॉब होता किंवा त्या वेळेला त्यांनी जास्त हार्डवर्क केलं आणि त्यांचं लक फॅक्टर चांगलं होतं आणि हार्डवर्क त्यांनी जास्त केल्यामुळे ते सिलेक्ट झालेत. म्हणजे याचा अर्थ तेवढे विद्यार्थी त्या पर्टिक्युलर पार्टमधनं तर बाहेर आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही एक्झाम येतील, मग त्या डिस्कॉमच्या असेल किंवा इव्हन आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस याच्यामध्ये सुद्धा जवळपास 48 जागा होत्या, ते सुद्धा सिलेक्शन झालेले आहेत आणि तिथे PWD डिपार्टमेंटमध्ये AE2 चे ते पोस्ट आहेत. म्हणजे महाट्रान्सको, महाजनको, त्यानंतर PWD AE2 MES एवढे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. तर आता राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला प्रत्येकाला इक्वल चान्स आहे. त्याच्यामुळे बिलकुल तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी आणि अभ्यासाचा पॅटर्न सोडू नका. सिलेबस आलेला आहे, अभ्यासाची पद्धत आपल्याला माहिती आहे आणि ऍडव्हर्टाइजमेंट येण्याची वाट बघू नका. आजपासूनच हे पर्टिक्युलर जे पॅटर्न आहे तो युटिलाइज करा, ते सगळं रिकॉल करा सिलेबस, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि हे सेशन जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.